नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्यामुळे अमराठी मतं महायुतीला मिळणार असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलाय. मुंबईत सुमारे 40% मराठी तर 60% अमराठी मतं असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मराठी मतं महायुती, काँग्रेस आणि ठाकरे बंधूंमध्ये विभागली जाणार असल्याचं मत आठवलेंनी व्यक्त केलंय. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. पुढील 5 दिवस या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास 1000 फॉर्मचे वाटप करण्यात आले. दररोज 100 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 101 गीर गायी भेट देण्यात येणार आहेत. महापुरात ज्यांचे गोधन वाहून गेले किंवा गायींचा मृत्यू झाला अशा शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने गायींचे वितरण करण्यात येणार आहे. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये गोरेश्वर भोले बाबा आणि पाचपीर बाबा जत्रेला सुरुवात झाली. यावेळी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या जत्रेला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांची तब्बल 2,91,00,000 फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नामांकित ब्रोकरेज कंपनीचा एजंट असल्याचे भासून आरोपींनी दरमहा 6% परताव्याचे आमिष दाखवले. पर्सनल लोन काढायला लावून कोट्यावधी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये खासगी रुग्णालयात युवतीच्या डोक्याचं ऑपरेशन करत असताना रक्तस्राव झाला. यानंतर पुढील उपचारासाठी तिला कोल्हापूरला नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रुग्णालयात परत आणून डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यात 80 मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय, तर काही मेंढ्यांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झाल्याने सर्व मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तत्काळ पंचनामा करून पशुपालक शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची मागणी आता केली जाते. परभणीच्या सेलू तालुक्यात शेतशिवारात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे आता खोळंबलेत. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली. साताऱ्यातील मत्यापूर परिसरात ऊसाच्या शेतात 4ही पाय तोडलेला बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूचं गूढ वाढले असून वन विभागाकडून याचा तपास सुरू आहे. सूर्यसेना 3ऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. दक्षिण आफ्रिका विरोधात 3रा T20 सामना हा थोड्याच वेळात धर्मशाळामध्ये सुरू होणार आहे. अंतिम सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ आता सज्ज आहेत. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा LS मराठी.